जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव। नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील गणेश स्तवन, गणेशाचं चिंतन आपलं सुरू आहे। या गणेश चिंतनामध्ये सगुणाचं उत्तम अशा प्रकारचं प्रतिबिंब म्हणून, प्रतीकात्मक रूप म्हणून गणेशाची प्रतिमा समोर ठेवलेली आहे। उपासनेला बसल्यानंतर सुद्धा आपल्या समोर डोळे काही काळ उघडे ठेवून आपण ध्यान करावं। लोकांचा असा समज आहे, लोकांना असं वाटतं की ध्यान करायचे म्हणाले की डोळे मिटल्याशिवाय कसं ध्यान होईल। असं नाहीये। डोळे मिटल्यानंतर ध्यान करण्याची प्रक्रिया आहे, पण ती थोडी नंतरची आहे। अजिबात ध्यानाचा अभ्यास नसेल आणि डोळे मिटून बसला की झोपेशिवाय अन्य काही घडणार नाही। म्हणून वैखरीनं नाम काही काळ जसं घ्यायला सांगितलं तसं डोळे उघडे ठेवून ध्यान पहिल्यांदा करावं लागतं। कशासाठी? गणेशाची प्रतिमा समोर ठेवलेली आहे, आपण गणेशाची उपासना करतो, गणेशाचं चिंतन चाललेलं आहे म्हणून। इतर कोणत्याही देवतेचं चालेल, देवतेची प्रतिमा असो, देवीची प्रतिमा असू द्या, दत्त महाराजांची प्रतिमा असू द्या, समर्थांची प्रतिमा असू द्या, कोणतीही प्रतिमा असू द्या। प्रतिमा या फक्त आणि फक्त संतांनी आपल्या व्यवस्थेसाठी निर्माण केलेल्या आहेत। प्रतिमा आणि मूर्ती या अध्यात्म, परमार्थ, आत्मतत्व, आत्म्याचं प्रतिबिंब, आत्मस्वरूप याच्या दृष्टीनं फक्त तिथपर्यंत जाण्याचा तो एक मार्ग किंवा तो आधार असतो, आपण लक्षात ठेवा। प्रतिमा या चिरकाल आपल्याबरोबर त्या तत्वाचा स्पर्श झाल्यानंतर प्रतिमा शिल्लक राहत नाही, प्रतिमा संपून जाते। असं गणेशाचं सगुणात्मक रूप जे आहे ते आपण प्रतिमा समोर ठेवली की मग गणेशाचं रूप बघितलं आपण थोडा वेळ, आणि मग काही कालानंतर डोळे मिटले ना की आपल्यालाच प्रचिती येईल, पहा ते गणेशाचं रूप माझ्या डोळ्यासमोर आहे, तसंच्या तसं मला दिसतं। स्वामी समर्थांची प्रतिमा पहा, समर्थांची पहा, कोणत्याही संतांची प्रतिमा पहा। आम्ही जी प्रतिमा बघतो ना, ती प्रतिमा ज्या प्रतिमेकडे आम्ही बघत असताना तद्रूप होतो, एकरूप होतो, त्या तत्वाशी, त्या प्रतिमेशी समरस होतो, त्या प्रतिमेशी एकरूप होतो, तेव्हा ती प्रतिमा आमच्यामध्ये प्रतिबिंबित होते आणि आम्ही त्या प्रतिमेच्या अनुसंधानामध्ये गेलेलो असतो। सगुणाचं गणेशाचं वर्णन हे असं आहे, सगुण रूपाची ठेव आहे आणि त्याच्यामध्ये तो अत्यंत लाघव आहे, अत्यंत सुंदर आहे, अत्यंत मोहक आहे, अत्यंत प्रेरक आहे, अत्यंत लाघवी अशा प्रकारचं ते गणेशाचं रूप आहे। आणि तो नृत्य करतो। नृत्य केव्हा करत असेल? देवता किंवा गणेश नृत्य करतात, ते नृत्य तेव्हा तो केव्हा करत असेल? माझ्या अल्पबुद्धीनुसार मला असं वाटतं की गणेश त्याच्या तत्वाशी, आता ते सुद्धा एक निर्गुण तत्व आहे, त्या निर्गुण तत्वामध्ये एकरूपता त्याची झाली आणि भक्त आनंदानं उपासना करता आहेत, त्या तत्वाशी एकरूप झालेले आहेत, देव भक्तांचा संवाद चाललेला आहे आणि भक्त
त्या तत्वाशी एकरूप झालेला आहे, निर्गुण तत्वामध्ये समाविष्ट झालेला आहे, निर्गुण तत्वाशी समरस झालेला आहे, हे बघितल्यानंतर गणेशाचं नृत्य सुरू होत असेल. हे गणेशाचं नृत्य जे आहे, हे गणेशाचं नृत्य या प्रकारचं आहे. आणि त्याचं नृत्य एकदा सुरू झालं की सगळ्या देवता ज्या आहेत, या सगळ्या देवता त्यांचं अस्तित्व बाजूला ठेवून त्या गणेशाच्या नृत्याकडे पाहून मोहकतेनं अत्यंत आकर्षित होतात आणि तटस्थ होतात. गणेशाचं नृत्य असं आहे. म्हणून त्याचं नृत्य कसं आहे त्याचं सुंदर समर्थांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. समर्थ असं म्हणतात, तांडव नृत्य करी गजानन, तांडव नृत्य करी. धिमिकिटी धिमिकिटी मृदंग बाजे, ब्रह्मा ताल धरी गजानन, तांडव नृत्य करी. 33 कोटी सभाघन दाटी, मध्ये शिवगौरी गजानन, तांडव नृत्य करी. रामी रामदास सदोदित, शोभे चंद्रशिरी गजानन, तांडव नृत्य करी. अशा प्रकारचं त्याचं तांडव नृत्य आहे. आणि त्याचं सगुण साकार रूप अत्यंत सुंदर लावण्यघन अशा प्रकारचं आहे. आणि तुझ्या या समर्थ म्हणतात भव्य रूपामध्ये सगळे देव देवता सगळे तल्लीन होऊन जातात. सर्व देव तुझं नृत्य चालू असताना तुझ्या नृत्याशी ते एकरूप होतात, तुझ्या नृत्याशी ते समाविष्ट होतात, तुझ्या नृत्याशी ते एकरूप होऊन जातात. इतकं तुझं सुंदर दर्शन या नृत्य रूपामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. अशीच समर्थ या ठिकाणी गणेशाला वंदना करता आहेत, गणेशाची प्रार्थना करता आहेत. आणि त्याच गणेशाचं चिंतन आपण आज या ठिकाणी केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.